नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सीसीटीव्ही फुटेजबाबत अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन. मागील व्हिडिओत आपण सीसीटीव्ही फुटेजबाबत माहे जूनचे अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतलेला आहे. या व्हिडिओत आपण माहे जुलै 2025 करता सभा क्रमांक 2 साठी लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर सीसीटीव्ही फुटेजची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या तारखेला आपण सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी करणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक आपण ती तारीख टाकून घ्यायची आहे. रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. अध्यक्ष जो अध्यक्ष असेल त्या अध्यक्षाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमधील ठरविलेल्या सदस्यामधून दिनांक या ठिकाणी तारीख टाकून घ्यायची आहे. रोजी सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्यात आले. मागील महिन्यात 25/7/2025 रोजी तपासणी करण्यात आलेली होती. या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावना करून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे, सीसीटीव्ही फुटेज बाबत गोपनीयता म्हणजेच प्रायव्हसी बाबत या सभेमधील हा फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आज रोजी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत ठरवलेल्या प्रमाणे सदस्य जमले असता सीसीटीव्ही फुटेजबाबत गोपनीयता बाळगण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांची व शिक्षकांची गोपनीयता कशी जपली जाईल, फुटेज कोणाकडूनही गैरवापर होणार नाही याची काय हमी आहे, या 2 बाबींवर सविस्तर असे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापक यांनी केले व याबाबत काही शंका समाधान असल्यास ते देखील शंका निरसन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 3, सीसीटीव्ही फुटेज पाहणीबाबत. शाळेतील सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही प्रणालीचा योग्य व कायदेशीर वापर सुनिश्चित करण्यात यावा. कोणतीही शंका, तक्रार किंवा घटना घडल्यास संबंधित व्यक्तींनी शाळा व्यवस्थापनाकडे लेखी अर्ज करून फुटेज पाहण्याची विनंती करावी. गोपनीयता व नियमांचे पालन करत सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची प्रक्रिया राबवण्यात यावी. असे 23/6/2025 रोजी झालेल्या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत ठराव करण्यात आलेला आहे व या समितीमधील काही सदस्य यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्यात आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा, विशेषतः मुलींची सुरक्षा फार महत्त्वाची आहे. शाळेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारीक गोष्टीकडे लक्ष देण्यात यावे असे ठरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने दिनांक 25/7/2025 रोजी झालेल्या विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सभेमध्ये शाळेच्या सीसीटीव्ही यंत्रणेचे परीक्षण करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वार, आवार, कॉरिडॉर इत्यादी प्रमुख ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज काळजीपूर्वक पाहण्यात आले. या पाहणीत कोणताही संशयास्पद प्रकार निदर्शनास आलेला नाही. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असून तिची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असल्याने समितीने एकमताने मान्य केले. तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकार, अपघात किंवा तक्रारी आल्यास त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग केला जाईल असे ठरवण्यात आले. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे आणि सीसीटीव्ही पाहणीसाठी जेही सदस्य होते त्या सदस्यांचे या ठिकाणी नाव, पदनाम आणि स्वाक्षरी आपल्याला करून घ्यायची आहे आणि याची प्रिंट आपल्याला आपल्या दप्तरी ठेवायची आहे. या पद्धतीने मित्रांनो आपण माहे जुलै करता सीसीटीव्ही फुटेजबाबत अहवाल लेखन पाहिलेलं आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.